दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। व्हे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री शहरातील सिद्धेश्वर राय दूध संकलन केंद्रावरती अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे। तर या कारवाईमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढची बातमी आहे परभणीमधून। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय। घरामध्ये दूध तापवण्यासाठी ठेवलं असता दुधाचे रबर सदृश घटक पदार्थात रूपांतर झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। तर या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत दुधाचे नमुने घेतले आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या घटनेमुळे पूर्णा शहरातील खासगी दूध विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून दूध विक्रेत्यांची नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र